ते एका दिवसात खाली वाहून चालले. त्यामुळे ह्या प्रकल्पातनं एवढं पाणी उचलणं शक्य नाही. म्हणजे 1-1 लाखांनी हे होत असताना ह्यांचा 1100 म्हणजे 1% सुद्धा ह्या स्कीमा पाणी उचलून दुसरीकडे काढू शकत नाहीत. ह्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कुठल्याही पाईपलाईनमधनं हे पाणी तिथं नेणं शक्य नाही. ह्यासाठी एखाद्या मोठ्या बोगद्यामार्फत हे पाणी दुष्काळी भागाकडे नेलं पाहिजे. आणि आता MRDP म्हणजे महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्लॅन, वर्ल्ड बँक त्याला पैसे द्यायला जवळजवळ 3200 कोटी रुपये. हे 3200 कोटी रुपये महापालिका 600-700 कोटी गटरी करायला, कोल्हापूर महानगरपालिकेला 700-700 कोटी गटरी करायला, इचलकरंजी महानगरचे 200 गटरी करायला आणि मग 2 बॅरेज बांधायला 200-200 कोटी असा जो खर्च करायला आहे, ह्यापेक्षा तो करावाच. ह्याच्यापेक्षा कोयनेपासून एक थेट बोगदा करून म्हणजे अंडरग्राऊंड बोगदा करून ह्या बोगद्यातनं मोठ्या प्रमाणात म्हणजे रोज 20-30 हजार क्युसेक पाणी हे जर मानखोऱ्यात म्हणजे आटपाडी, जत, त्या भागात खानापूर ह्या भागात जर नेण्यात आलं तर पूर आपल्या विसर्गामुळे होत असेल तर तो तिथं आपण थांबवू शकू. आता त्यासाठी शासनाने ठरवलं पाहिजे की पुराला महाराष्ट्र राज्य स्वतः शासन कारणीभूत आहे का कर्नाटक शासन आहे. कारण त्यांचे राजकीय भाषणं वेगळी असतात आणि शासकीय म्हणणं वेगळं असते. तर शासनात पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी होती, आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी आहे, प्रत्येकजण सत्तेत वेगळं वेगळं आहे. तर त्यांनी एकदा स्पष्ट सांगावं की त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची धारणा आहे का नाही. आणि नसेल, ते जबाबदार नसतील अलमट्टी, तर ह्यांनी पर्याय व्यवस्था का देत नाहीत. मग कर्नाटक जर जबाबदार नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे येणारा वर्षी पुन्हा पूर आला आणि त्या पुरातनं कुणाची नुकसान जीवाची किंवा संपत्तीची झाली तर त्याला जबाबदार कोण हे सुद्धा शासनाने सांगावं. आमचा पाठपुरावा चालू आहे. दिल्ली दरबारीसुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे. दिल्लीत सेंट्रल वॉटर कमिशनच्या पुढे आपली बाजू मांडण्यात महाराष्ट्र शासन कमी पडलेलं आहे. त्यावेळी महाराष्ट्र शासनाचा कोण मुख्यमंत्री होते, कोण पाटबंधारे मंत्री होते, ह्या मलाही माहीत नाही, मी त्या खोलातही जात नाही आहे. महाराष्ट्र शासन कमी पडलं असेल तर अजूनही पर्याय आहे आपण अपील करायचा. सध्या तरी आलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात तेलंगणा आणि आंध्र प्रदेश शासनाने सुप्रीम कोर्टात जो स्टे घेतलेला आहे तो स्टे अजून लागू आहे. त्यामुळे तिथं अजूनही त्यांची स्टे उठल्याशिवाय ते काय काम सुरू करू शकणार नाहीत, म्हणजे पाणी त्यावर धरू शकणार नाहीत. दरम्यानच्या काळात कर्नाटक शासन जो क्षेत्र आहे ओरिसाखाली येणारा किंवा धरणाच्या बाधित होणारा त्या क्षेत्राची नुकसान भरपाई जमीन अधिग्रहण करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचा अर्थ असा होत नाही की ते पाणी साठा करू शकतील. पाणी साठा तेवढा करण्यासाठी अजूनही सुप्रीम कोर्टाची परवानगी येणं बाकी आहे. त्यांचं मिटलं आंध्र आणि तेलंगणा आणि कर्नाटकाचं आणि उंची वाढली असं होऊ नये म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किमान जनभावनेतनं त्यांचं मत नसेल, त्यांचं महाराष्ट्र शासन मत नसेल आलमट्टी जबाबदार आहे, मात्र वस्तुस्थिती ही आहे की मागच्या वर्षीसुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कर्नाटकाने आलमट्टी धरण, कारण मी संसदेत प्रश्न मांडला, आम्ही DK शिवकुमार साहेबांची मागच्या वेळी बोललो आणि त्यामुळे कर्नाटकने 513-514 मीटरच्या वर उंची पातळी पुराच्या वेळी न नेल्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी पुराचा धोका वाचलेला आहे.